अनेकदा असं होतं, की पुरुष म्हटल्यानंतर ते आपल्या घरातल्यांशी, आपल्या बाजूच्यांशी, आपल्या जवळच्या एखाद्या व्यक्तीशी सुद्धा बोलत नाहीत. अशा वेळेला त्यांना बोलतं करणं आणि नेमकं काय घडलंय त्यांच्याबरोबर हे समजून घेणं, हे थोडं आव्हानात्मक असतं? खूप जास्त. कारण जसं तू म्हणालीस, की एकमेकांशी ते म्हणजे एक मित्रांना पण ते कव्हर करत नाहीत, हो. शेअर करत नाहीत. कारण ह्याच्यातला लाज पण भाग असते, भीती लाज असते, असते. इगो असतो. मेन मेन म्हणजे लाज आणि भीती अशी असते, की मी जर का सांगितलं, की हं. बाबा माझ्याबरोबर हे झालं, मग ते असं म्हणजे असं होऊच शकत नाही. हो. तूच काहीतरी केलं असशील. हं. तिकडून स्टार्ट होतो. किंवा मग असं पण असतं, की "अरे वाह! म्हणजे तू तर तुला एक त्याला एक ट्रायम्फलिझम म्हणतात किंवा अरे त्या मुलीबरोबर तुझं चक्कर ती तुझ्या मागे लागली आहे." जेव्हा त्याला नको असते समजा. हेच जर का आपण उलटं केलं जेंडरमध्ये ते खूप वेगळं आहे. पण हो. जर का एखाद्या पुरुषाला एखाद्या स्त्रीचं जे ती जवळीकपणे असेल जवळीक करतीये ते हां, ते नकोय. नको असेल, तर मग तो जाऊन कोणाला सांगू शकत नाही आणि जर का त्याने सांगितलं, की हे नको, मग त्याचेच मित्र त्याला सांगतील, की "अरे, तुला काय प्रॉब्लेम झालाय की काय? हं. तुझ्यात काहीतरी कमी आहे की काय?" हे आपण समजून घेऊ शकत नाही, की पुरुषाचा पण एक एक काय म्हणतात त्यालाच पर्सनल स्पेस जे म्हणतात, परफेक्ट. तो असतो, असं हं. आपण विचारच करत नाही. हं. जर हेच स्त्रीबरोबर झालं, तर मग 100 कायदे आहेत, की स्त्रीने फक्त सांगितलं, की बाबा ह्याने काहीतरी माझ्याबरोबर असं काही केलेलं आहे, तरीही भरपूर म्हणजे पोलीस घरी येऊन तिचा कंप्लेंट वगैरे घेऊ शकते आणि मग नंतर त्याला जाऊन अरेस्ट करतील. पण पुरुषांच्या केसमध्ये हा बिलकुल उलटा आहे. हं. ह्या ज्या आम्ही केसेस सांगतो, की ग्रामीण भागातून आलेत किंवा त्यांना जो एक होप असतो, पोलिसांकडे होप असतो, तो एकदम चकनाचूर होऊन जातो असं हो, म्हणतात हो, हो. पोलीस स्टेशनवरच. मग नंतर कारण बऱ्याचशा वेळेस असं सांगितलेलं आहे, की जर का एक विवाहित पुरुष आहे आणि तो गेला सांगितलं, की माझ्या बायकोने मला मारलंय. तर मग ते लोकं उलट म्हणतात, की "तू काय बांगड्या घालून बसलास का? तू का नाही मारलंस?" म्हणजे ते पण समाजाचे घटक आहेत आणि तिकडूनच ते ते शिकतायत वगैरे. पण मेन कसं आहे की तो जो एक अवेअरनेस असतो की पुरुषाला सुद्धा अत्याचार होऊ शकतो आणि त्याला मदत हवी आहे. हं. म्हणजे जे एक हेच सोशल अजून पचनी पडत नाहीये. हां, ते हां. कोणाचा म्हणजे खरंय. लक्षात येत नाही की आपण कसं वागावं हं. आणि त्याला कशी मदत करू शकतो.